मी तर म्हणते की कुठलीही महिला ती वेश्या जरी असली ना तरी तिला तिचा सन्मान असतो. स्वतःच्या राजकारणाच्या गोष्टी करण्यासाठी ना कुठल्या तरी महिलांच्या संदर्भातली अशी विधानं करणं बाजूला ठेवून टाका की अरे राजकारणाच्यासाठी 2019ला तुम्ही तुमची अस्मिता विकली तेव्हा तुम्हाला आम्ही काय म्हणायचं राऊत, हा प्रश्न मला आज या ठिकाणी विचारायचा आहे. आणि दादा पैशाचं राज्य, पैसे दिले, एवढे कोटी दिले, तेवढे कोटी दिले, अरे ना आम्ही बोलतोय ना ते खासदार बोलताय, हे संजय राऊतच सांगतायत. म्हणजे शहाण्या माणसानं घरातलं भांडण घरात ठेवायचं असतं, घरातली धुणी ही गावच्या बाजारामध्ये धुवायची नसतात. एवढं साधं राऊतला कळत नाहीये. आमचे खासदार गेले हे तेच सांगतायत, एवढे पैसे घेतले हे तेच सांगतायत. मग मला राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही 15 कोटीची भाषा करताय, मग एनसीपी शरद पवार आणि टीएमसीनी काँग्रेसमध्ये मर्ज व्हावं हे सांगण्यासाठी तुम्ही किती पैसे घेतले होते तुम्हाला हे माहित नाही. तुम्हाला फक्त ना खोके आणि कंटेनरची भाषा कळते. माणसं पैशांनी विकत घेता येत नसतात. त्यासाठी माणुसकी हवी, प्रेम हवं, सहानुभूती हवी, संवेदनशीलता हवी. ते लढताना त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं. त्यांच्या घरातलं कोणी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, मदत करावी लागते. अरे तुमच्या नेतृत्वानं, तुमच्या उभाठनं कधीच कुणाच्या अडचणीमध्ये सहानुभूतीचे 2 शब्द नाही दिले, कधी कुणाला भेटलेच नाहीत, तर माणसं कशी टिकणार तुमच्याकडे? आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे संवेदनशील मन आहे. दुसऱ्याच्या दुःखात ते दुःखी होतात आणि त्यांच्यासाठीही 2 अश्रू गाळतात. त्यामुळे आज माणसं त्यांच्या सोबत आहेत.